रवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवत्सल अकारण करुणा वरुणालय पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांनी गुरुवाज्ञेवरून आपली असणारी प्रातिभ आतींद्रिय स्वरूपस्थितीचा केलेला शब्दात्मक अनुवाद आणि त्या अनुवादावरून आपल्याला त्या शब्दाच्या अर्थरूपतेकडं प्रयाण करण्यासाठी ज्ञानोबरायांनी जी ही शब्दयोजना केलेली आहे तिच्याद्वारा आपण अंतर्मुख वृत्तीने आपल्या वास्तव स्वरूपाचा किंवा आपल्या वास्तव स्वरूपस्थितीचा एक वेध घेण्यासाठी प्रवृत्त झालो आणि यथाशक्ती यथामती चिंतन करत असताना आपण 5व्या प्रकरणात जे सच्चिदानंद पदत्रय विवरण तर त्या 5व्या प्रकरणाचं चिंतन करीत आपण 5 ओव्यांपर्यंत आलो आणि आता 6व्या क्रमांकाची ओळ आहे. ये रवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. आत्म्याचं वर्णन करताना आत्मा सच्चिदानंद रूप आहे किंवा मी सच्चिदानंद रूप आहे अशा प्रकाराने वेदाने सांगितलेलं आहे. तर जीवाचं वास्तव स्वरूप सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे असं सांगतात. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे असं सांगितलं. परंतु या ठिकाणी आपल्याला अशी शंका येते की सच्चिद आणि आनंद ही ती 3 पदं आहेत. तर ही तिन्ही पदं म्हणजे आत्मस्वरूपाचे ते धर्म आहेत आणि आत्मा धर्मी आहे असा त्यांच्या ठिकाणी धर्मी भावाचे किंवा सच्चिदानंद हे अवयव आहेत आणि परमात्मा हा अवयवी आहे किंवा सच्चिद आनंद हे त्याचे अंश आहेत आणि परमात्मा किंवा आत्मा हा अंशी आहेत अशा प्रकारचं आपल्याला वाटतं. किंवा सच्चिद आनंद हे परमात्म्याचे गुण आहेत आणि परमात्मा गुणी आहे अशा प्रकारचं वाटतं. म्हणजे परमात्मा ह्या सच्चिदानंद पदामुळं आपल्याला त्याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे असं वाटतं. तर स्वगत भेद नाही, कारण जरी पदं दिसायला 3 असली तरी त्या तिन्ही पदांना जी वस्तू सांगितली जाते ती अखंड वस्तू सांगितली जाते आणि त्या अखंड वस्तू म्हणजे जी देशकाल वस्तू परिच्छेदरहित निरतिशय आणि निर्विशेष आणि निरपेक्ष व्यापक अशी ती तो पदार्थ असल्यामुळं या जरी तुम्ही वाणीमध्ये सच्चिद आनंद पदाचा प्रयोग केला तरी त्या मूळ स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार किंवा कोणत्याही प्रकारचा अंशांशी भाव धर्मधर्मी भाव किंवा स्वगत भेद निर्माण करण्याचं त्या पदांच्या ठिकाणी सामर्थ्य नाही. मग ही जे पदं आहेत ही सच्चिदानंद म्हणजे आत्मा जो आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं स्वरूप आत्मा जसा तटस्थ लक्षणेनं सांगितला जातो तसाच स्वरूप लक्षणेने सांगितला जातो. परंतु तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण हे दोन्ही विकल्प मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसताना त्याच्या ठिकाणी असत जड आणि दुःख आणि द्वैत याच्या व्यावृत्त्यर्थ आत्मा सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे ही केलेली कल्पना आहे आणि त्या कल्पनेने म्हणजे दोन्हीही असत जड दुःख द्वैत आणि सच्चिद आनंद अद्वैत ह्या दोन्ही कल्पनेने अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचं आत्मतत्व आहे हे ज्ञानोबरायांना या ठिकाणी सांगायचं. आणि ह्या 3 पदामध्ये त्याच्यामध्ये कोणताही भेद निर्माण मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद निर्माण होत नाही. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एक स्वतःसिद्धू जो आपणे नशी भेदून नेणोनी जाणे असं सांगितलेलं आहे. त्या प्रकारची ही स्थिती आहे. हेच वर्णन आता या ठिकाणी करतात. जर ये रवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. ते जे सकाळी आहे ना वेदांत सारमध्ये नमन आहे अखंड पहिला शब्द आहे अखंड. तर त्या अखंड शब्दाचं वर्णन म्हणजे हे सच्चिदानंद
हे जे भेद आहेत त्याच्या ठिकाणी नाही, असं त्या टीकाकारांनी विद्वत मनोरंजनी म्हणून टीका आहे त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे हे, की अखंड म्हटलं म्हणजे अंशांशी भाव नाही, धर्मधर्मी भाव नाही, गुणगुणी संबंध नाही, कोणत्याच प्रकारचा संबंध तिथं सिद्ध होत नाही. तादात्म्य संबंधसुद्धा नाही, कार्यकारण संबंधसुद्धा नाही. कारण आत्मा जो तो कार्यकारणाच्याही अतीत आहे. आता एरवी म्हणजे वस्तुस्थितीनं जर आपण विचार करून पाहायला लागलो तर जसं शुभ्रता, द्रुती म्हणजे सुगंध आणि मृदुता हे तिन्ही मिळून काय आपल्याला एकाच कापुराचं ज्ञान होते. कापूर एकच आहे. त्या कापुराच्या एकरूपतेत कोणताही बदल न करता या ठिकाणी उजाळ, द्रुती आणि मार्दव या शब्दांचा प्रयोग होतो. किंवा या ठिकाणी कापुराच्या ठिकाणी मूळ जे कापूर आहे ते ह्या तिन्ही पदांना उणीव आणतं. म्हणजे मूळ कापुराच्या ठिकाणी हे द्रुती, मार्दव किंवा उजाळता, कांती किंवा श्वेतता हे काही नाही, तो आपल्या स्वरूप महिमेमध्ये कापूरपणाने आहे असं सांगितलं. तर हे जे सच्चिदानंद पद आहेत आपल्याला जर आपाततः विचार केला तर याच्या ठिकाणी हे द्रुती, उजाळता आणि मार्दव हे त्याचे गुण आहे असं आपल्याला वाटतं, परंतु तत्वतः नाहीत. त्याचप्रमाणे सच्चिद आणि आनंद हे आत्म्याचे अंश आहेत किंवा गुण आहेत किंवा त्या ठिकाणी धर्म आहेत असं आपल्याला वाटत असलं तरी एरवी आपण वस्तुस्थितीनं जर विचार केला, म्हणजे आत्म्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर सच्चिदानंद भेदे तिन्ही पदे चालली. ही सच्चिद आणि आनंद अशा तीन भेदात्मक शब्दांचा प्रयोग करून हे जे शब्द आहेत सच्चिदानंद हे चालले, म्हणजे यांची प्रवृत्ती झाली. आत्मस्वरूपाचं कथन करत असताना सच्चिदानंद ह्या तीन पदांची स्वरूप लक्षणाने आत्म्याचं वर्णन करावं म्हणून प्रवृत्ती झाली. परंतु तिन्ही उनी आनंदे येणे केली. पण येणे आनंदे म्हणजे हा जो आनंद आहे, हा जो आनंद म्हणजे मूलभूत आनंद स्वरूप जो आत्मा आहे त्या स्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर ही तिन्ही उनी केली. तिन्ही काय केली? तिन्ही नाही उणे पण आणलं. म्हणजे याचा अर्थ तिन्ही नाही उणे पण आणलं म्हणजे मूळ आनंदाच्या ठिकाणी मूळ आनंद जो आहे तोच आनंद चिद्रूप आहे आणि सद्रूप आहे. तो सत्तेला आणि ज्ञानाला सोडून नसणारा नित्यसिद्ध आणि स्वयंप्रकाश असा असणारा जो आनंद नित्यसिद्ध आहे म्हणजे तो सद्रूप आहे आणि स्वयंप्रकाश आहे म्हणजे तो चिद्रूप आहे आणि तो परम प्रेमास्पद आहे म्हणून तो काय आहे? आनंदरूप आहे. असा असणारा जो मूलभूत आनंद, तो आनंद या ठिकाणी हे त्या आनंदाच्या ठिकाणी ही तिन्ही पदं नाहीत. तिन्ही पदं नाहीत म्हणजे ह्या तिन्ही पदांच्या केलेल्या कल्पनेने सच्चिद आणि आनंद ह्या असज्जड दुःख आणि द्वैत यांच्या व्यावृत्त्यर्थ केलेल्या कल्पनेने तो जो मूलभूत असणारा आत्मा किंवा स्वरूपभूत असणारा आत्मा तो त्याचा स्पर्श देखील त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही झालेला नाही. सच्चिदानंद पद तिथपर्यंत पोचू शकत नाही. आता ठीक आहे ना. टीका 6व्या ओवीवरची टीका आहे. आनंदातीत आनंदो जेणे प्रत्यय आत्मा सच्चिदानंदो त्रिभेदाचा जेथे बाधू न करिताचे असे. हा जो आनंद आहे तो आनंदातीत आनंद आहे म्हणजे वाच्य असणारा जो आनंद आहे त्या आनंदाच्याही अतीत असणारा, त्याच्याही पलीकडचा, त्याचंही अधिष्ठानभूत असणारा, त्या आनंदाचाही प्रकाशक असा असणारा म्हणजे त्या आनंदाचाही दृंगमात्र द्रष्टा असा जो आनंद आहे. जेणे प्रत्यय आत्मा सच्चिदानंदो की त्या आनंदाचा प्रत्यय म्हणजे त्या आनंदाचा जर आपल्याला अनुभूती आली बरोबर ना, त्यामध्ये आत्मा सच्चिदानंदो खरा त्या आनंदाची अनुभूती आली त्यावेळेला त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत आणि चित सोडून तो आनंद नसतो. ह्या आनंदाच्या अतीत असणारा आनंद बरोबर ना, तो ज्याचा प्रत्ययाने तो आत्मा कसा राहतो? केवळ आनंदरूप आत्मा आहे का? सच्चिदानंदो आहे. मूलभूत आनंदाच्या दृष्टीनं पाहिलं आनंदाच्या म्हणजे वाच्य बरोबर ना, आनंद शब्दाने वाच्य असणारा जो आनंद आहे म्हणजे वाच्यार्थातला जो आनंद आहे त्या आनंदाच्या अतीत असणारा आनंद जेणे प्रत्यय त्याची जर प्रतीती आली किंवा त्याचं जर यथार्थ ज्ञान झालं तर आत्मा सच्चिदानंदो
आत्मा सच्चिदानंदच आहे. म्हणजे सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. परंतु त्रिभेदाचा जेथे बाधू, परंतु त्या ठिकाणी हे मूळ आनंदाची अनुभूती आली की त्या ठिकाणी तो आत्मा काय आहे, सच्चिदानंद आहे. परंतु त्या ठिकाणी आत्मा सच्चिदानंद असला तरी त्या ठिकाणी जसं कापराच्या ठिकाणी धृती, मार्दव आणि शुभ्रता ही दोन्ही तिन्ही त्याच्या ठिकाणी नाही, परंतु तिन्ही त्याच्या ठिकाणीच आहे. त्या तिन्ही त्याच्याच ठिकाणी आहे, परंतु त्याच्या दृष्टीने पाहिलं तर तिन्ही त्याच्या ठिकाणी नाही. तसा या ठिकाणी ह्या त्रिभेदाचा जिथे बाधू, त्रिभेद म्हणजे सच्चिद आणि आनंद ह्या पदांचा जिथं बाध होतो, आणि तो बाध काय न करिताचे असे, त्याचा बाधही करायची गरज नाही, बाध आहेच आहे त्याच्या ठिकाणी. कारण त्याच्या ठिकाणी ह्या तीन पदं कधी त्याच्या ठिकाणी तीन पदांचा कधी संबंधच झाला नाही. त्या तिन्ही सच्चिदानंद पदांनी तो काय आहे, अस्पर्शित असाच आहे, त्याला बाध करायचा नाही. कारण त्याच्या ठिकाणी असंच जड दुःखच कधी निर्माण झालं नाही, तर त्याच्या सापेक्ष सच्चिदानंद तरी कुठं त्याचं व्यावर्तक पदं, ती पदं तरी कुठं त्याच्या ठिकाणी प्रवृत्त झाली. त्याच्या अनावृत्त किंवा मूलभूत स्वरूपाच्या ठिकाणी तिथं यांचा न करता बाध आहे. अगोदर ते पदार्थ असावेत आणि मग त्याचा बाध व्हावा, पण ते त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. अगोदर ते जर असते तर मग त्याचा निषेध करता आला असता, पण निषेध करण्यासाठी सुद्धा ती पदं जर त्या ठिकाणी नाही, याचा अर्थ त्या तिन्ही पदाशी मूळ स्वरूप आत्म्याचा कधीच संबंध नाही. तया आनंदाचे सुरवाडे त्रिपदत्वे शब्द वावडे, परी शब्दा पवाडे भेदवेना वस्तू. तया आनंदाचे सुरवाडे, तो जो आनंद आहे त्या आनंदाच्या सुरवाडे, म्हणजे त्या आनंदाचा इतका विस्तार झालेला आहे की तो जो आनंद आहे तो सापेक्ष राहिला नाही. तो आनंद काय आहे, आनंदाचा सुरवाड म्हणजे त्या आनंदाचा झालेला निरपेक्ष विकास किंवा विस्तार. त्यामध्ये त्रिपदत्वे शब्द वावडे, हे तीन पदं जे आहेत, त्रिपदत्वे म्हणजे सच्चिद आणि आनंद या पदरूपाने असणारं, ह्या शब्दरूपाने असणाऱ्या त्या शब्दातच त्याला काय आहे, वावडं आहे. वावडं आहे म्हणजे हे शब्द त्याला सहन होत नाही. परी शब्दा पवाडे भेदवेना वस्तू, परंतु शब्दा पवाडे, परंतु शब्दाचा किती जरी पराक्रम असला तर त्यांनी ना बाप उपयोगी वस्तू शब्दो, असा जरी शब्दाचा किती चमत्कार असला, बरोबर ना, तरीसुद्धा ह्या शब्दातच पवाडा म्हणजे पराक्रम किंवा सामर्थ्य, त्यामुळं वस्तू भेदवेना. त्यामुळं त्या वस्तू किती सच्चिदानंद शब्दाचा प्रयोग केला तुम्ही, तरी त्या सच्चिदानंद पदांनी किंवा त्या शब्दांनी वस्तू भेदवेना, त्या वस्तूच्या म्हणजे आपल्या मूळ आत्मवस्तूच्या ठिकाणी सच्चिदानंद अशा प्रकारचा भेद निर्माण झालेला नाही. वस्तू भेदवेना. या या दोन्ही खुर्च्या नाही नाही खुर्चीत बसा ना, इकडे या बोलायला. ते आहो अभी उठा. प्रारंभ झालेला आहे याच्यामध्ये. तर ते सांगतात की आत्मा सच्चिदानंद आहे असं श्रुती सांगते, परंतु आपण सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप लक्षण आहे असं सांगते, आणि ते असज्जड दुःखाची व्यावृत्ती करून त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद पदाचा प्रयोग करते. पण आत्माच्या ठिकाणी आत्मा हा नित्य अनावृत असल्यामुळं आणि तो स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि सद्रूप असल्यामुळं, किंवा त्याचं स्वरूप सच्चित आणि आनंद हे परस्पर हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही धर्मधर्मी भाव किंवा गुणगुणी भाव निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळं आत्मा अखंड सच्चिदानंद रूप आहे किंवा अखंड आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्म्याच्या अतिरिक्त मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या आश्रयाने अज्ञान राहिलं आणि त्या अज्ञानाने आत्म्याला आवृत्त केलं, असं जर असतं तर मग आत्म्याचं स्वरूप लक्षणाने किंवा तटस्थ लक्षणाने वर्णन करता आलं असतं. पण आत्मा जर नित्य अनावृत्तच आहे तर त्याच्या ठिकाणी अनावृत्त असणाऱ्या आत्म्याला सच्चिद आणि आनंद ही किंवा अद्वय हे शब्द किंवा पद त्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी नाही. त्यामुळं ते ही असं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असज्जड आणि दुःखाच्या व्यावृत्त्यर्थ सच्चिदानंद पदांची केलेली केवळ कल्पना आहे. मूळ आत्मस्वरूप हे ह्या सच्चिदानंद पदाचं
कधीही वाच्य नाही किंवा त्याला लक्ष्यसुद्धा म्हणता येत नाही. त्याच्या ठिकाणी ह्या पदांची कधीही प्रवृत्तीच झालेली नाही. आणि सच्चिदानंद पद ही आत्म्याचं प्रकाशन करण्याला देखील पूर्णपणे असमर्थ आहेत. अशा प्रकारचा विषय चाललेला आहे. ठीक आहे ना? असं. आणि बोला, आप बोलिएगा बीच में. हां 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 तैत्तिरीय भाषा. स्वामीजी सांगतात की तैत्तिरीय उपनिषदाचं जे भाष्य आहे त्याच्यामध्ये ह्याच प्रकाराने सांगितलेले आहे. कारण त्या ठिकाणी सच्चिद आणि आनंद ही केलेली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पना आहे. कल्पना आहे म्हणजे ते कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थाच्या कल्पित पदार्थाने आदिष्ठानाचा कधीही गुण किंवा दोष यांचा संबंध अणुमात्र देखील होत नाही. असं जे उपनिषद आहे, कारण ही ब्रह्मविद्याच आहे. फक्त अनावृत्त आत्म्याला घेऊन आपलं जो काय आत्मानंद आहे त्या आत्मानंदाची अनुभूती अनावृत्त आत्म्याला घेऊन माऊली या ठिकाणी सांगतात. आणि भाष्यकार जेव्हा सांगतात तेव्हा अज्ञानाचा स्वीकार करून नंतर ते अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत. अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध हा अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं होतो असं मानतात. आणि मग आत्मा केवळ उर्वरित राहतो. अज्ञान आणि अज्ञान कार्याच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्याला उपलक्षित असणारं ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात. असं पण त्या गोडिया बाबांनी लिहिलं. अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात असं त्यांनी. हां हां अविद्या निवृत्ती मोक्ष. हां असं करत. हां हेलो चलो हाँ अच्छा अस्तु. तो विशेषकर जो वेदांत में थोड़ा सा हम समझ लेते हैं महाराज जी का. नहीं जो दो परंपरा है प्रधानतया, तो वेदांत में प्रधान जो हमारा जो सिद्धांत है वह तो वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. इस रीति से हम देखते हैं. हम थोड़ा आज अभी थोड़ा इतना मराठी का अभी अभ्यास नहीं है इसलिए हिंदी समझते हैं सब लोग. तो विशेषतः जो शास्त्रों की जो परंपरा रही है वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. कोई भी यदि वस्तु व्यवहार की दृष्टि से हम देखते हैं, हमारे वेदांत में भी 3 सत्ता है. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता और प्रातिभाषिक सत्ता. वस्तुतः वेदांत में प्रमेय पदार्थ आत्मतत्व ही है. आत्मा से अतिरिक्त वास्तविक तो वस्तु सत्ता तो एक ही है. लेकिन जब तक हम लोग अध्ययन करना है, जब तक जीव भाव को प्राप्त है, अविद्या का बंध है, तब तक प्रमाण प्रमेय प्रमाता त्रिपुटिका भी शास्त्रों ने माने सिद्धांत स्वीकार किया है. लेकिन मोक्ष का वस्तुतः क्या स्वरूप है? जिस प्रकार हम वर्तमान में प्रसंग चल रहा है, तो विशेषकर अद्वैत सिद्ध माने मधुसूदन सरस्वती जो सिद्धांत है अविद्या निवृत्ति मोक्ष है. और निवृत्ति का अर्थ होता है अभाव. वस्तुतः आपके यहाँ स्वभावतः शंका हो सकती है क्योंकि अविद्या निवृत्ति हो गई तो निवृत्ति भी एक पदार्थ हो गया भाई. एक तो अविद्या का निवृत्ति माने अभाव, तो अभाव एक पदार्थ हो गया और ब्रह्म एक पदार्थ हो गया. तभी 2 वस्तु की सिद्धि हो गई. तब जाकर के वहाँ सिद्धांत दिया जाता है असति बाधके व्यवहारे भाट्ट नैवत. ये थोड़ा सा आपको समझना और कोई और हम लोग थोड़ा अभ्यास में आ जाएंगे, दिक्कत नहीं आएंगी. तो असति बाधके व्यवहारे भाट्ट नैवत. तो भाट्टों का क्या सिद्धांत है? भाट्ट कहते हैं अभाव जो है अधिकरण स्वरूप होता है. अभाव की कोई अतिरिक्त सत्ता नहीं है. और यहाँ जो निवृत्ति है वह निवृत्ति अभाव रूप है. अब अभाव जब मान लीजिए अधिकरण स्वरूप होता है तो निवृत्ति किस में हो रही है? अधिष्ठान ब्रह्म में ही. और वह जो निवृत्ति है वह अभाव स्वरूप होने कारण वह अधिष्ठान से अतिरिक्त सत्ता नहीं है. इसीलिए ऐसा मैंने पिछले बार में मुझे कुछ ऐसे संदेह के कुछ लोगों का सिद्धांत प्रमाण व्यवहार काल में हम लोग देखें वस्तुतः पारमार्थिक एक ही सत्ता है, लेकिन प्रमाण प्रमेय तभी तक आपको स्वीकार करना होगा. यदि मान लीजिए प्रमाणों को हम नहीं स्वीकार करते तो हमारी जो शास्त्र की पठन पाठन परंपरा है इसका विलोप ही हो जाएगा. इसलिए भी हम लोगों को प्रमाणों को भी लेके चलना है. यहाँ भी जो प्रतिपादन किया जा रहा है
क्योंकि यदि मान लीजिए हम लोग अविद्या निवृत्ति अभाव रूप नहीं मानेंगे तो मोक्ष की माने द्वैत माने हमारा अद्वैत जो सिद्धांत है उसकी सिद्धि नहीं होगी। इसलिए अविद्या निवृत्ति ही माने बंध निवृत्ति मोक्ष, ये उनका सिद्धांत लेके चल रहे हैं मौली। आगे जो भी होगा फिर हम लोग कुछ करें अतिरिक्त चिंतन। यहाँ तो मौली का ये अनुभूति प्रकाश के समय वो अविद्या निवृत्ति मोक्ष नहीं, अविद्या सिद्ध ही नहीं, अज्ञान का असिद्धि ही है, ऐसा पता व्यवहार पक्ष में क्योंकि हाँ, मैंने नहीं वो मिथ्या अनुभूति का प्रकाश करते समय वो बोलते कि उसमें ये स्वरूप में अज्ञान आवरण हो भी नहीं सकता, कभी हुआ भी नहीं है, क्या केवल ज्ञान प्रकाश है। यही मत है, वार्तिका का यही मत है। अविद्या है कब कहते हैं हम? अविद्या बैठ कहते हैं, अविद्या बैठ करके ही अविद्या है ऐसा कहते हैं हम। अविद्या बैठ करके, अविद्या दृष्टि से ही अविद्या माने अविद्या, अविद्या है, ये कोई परमा दृष्टि नहीं है, परमार्थ दृष्टि नहीं, वो अविद्या दृष्टि से समझाता है कि अविद्या है। एक वो आरोप है कि अविद्या केवल, परमार्थ में अविद्या को वस्तु वास्तव में है ही नहीं। परमार्थ ये परमार्थ दृष्टि से मौलिक कहते हैं, अविद्या है ही नहीं। इसलिए अविद्या निवृत्ति का कोई साधन भी नहीं और आवश्यकता भी नहीं साधन की। उस प्रमाण को भी वो लोग नहीं, वो प्रमाण भी नहीं, वो प्रमाण का भी खंडन करते हैं अभी तो भी आप बताइए। वो पहले जो हुआ उसका थोड़ा अनुवाद करता हूँ। वो ये रवि 6 क्रमांक की वो है। हाँ, ये रवि सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे, परी तिन्ही उन्ही आनंदे केली येणे। हिंदीतून बोलू का? मराठी। तर माऊलींनी असं सांगितलं की सच्चिद आनंद या भेदाने ही तिन्ही पद चालली म्हणजे प्रवृत्त झाली, म्हणजे असत जड आणि दुःख यांच्या व्यावृत्ती करण्यासाठी ही सच्चिद आणि आनंद अशी 3 पद चालली म्हणजे प्रवृत्त झाली। परंतु म्हणतात परी तिन्ही उनी आनंदे येणे केली, परी येणे आनंदे ती तिन्ही उनी केली। येणे आनंदे म्हणजे हा जो स्वरूपभूत आनंद किंवा जे आनंद स्वरूप असणारं आपलं आत्मतत्व, त्या आत्मतत्वाने या ठिकाणी तिन्हींनाही उणं केलं, म्हणजे तिन्हींच्याही ठिकाणी त्रुटी प्रदर्शित केली की सच्चिद आणि आनंद ही जी पद आहेत ही पद ह्या ब्रह्मस्वरूपाचं प्रकाशन करू शकत नाहीत। म्हणजे स्वरूप तुम्ही जरी म्हणत असेल की हे स्वरूप लक्षणाने वर्णन करतात, परंतु हे स्वरूप लक्षणाने केलेलं वर्णन देखील आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ प्रकाशन करण्यासाठी ही पद समर्थ ठरली नाहीत। त्याचं ही टीका आहे, नित्यानंद ऐक्य दीपिका नाम की टीका है, वो शिव कल्याण स्वामी कृत है और उसका संस्कृत में भी आज हम उसका ये जेरॉक्स करके लाएंगे। तो उसमें नित्य विरक्ताश्रम का उस समय 17वीं सदी में वहाँ विरक्ताश्रम लिखा है, तो अभी काशी में है कि नहीं मालूम नहीं। तो विरक्ताश्रम के एक संत थे, तो संत ने ये अनुवाद किया है संस्कृत में, फिर इस टीका का अनुवाद किया है। तो उसमें ये लिखा है, वो इसका अनुवाद भी किया है। बहुत लोग इसको ये मायावाद का खंडन है और ज्ञानेश्वर महाराज ने ये केवल चिद्विलासवाद का माना है, अज्ञान माना नहीं। वो मायावादी भाष्यकार है और ये चिद्विलासवादी जिनको ये प्रक्रिया का कुछ ज़्यादा गंभीर रहस्य अज्ञात है, वो लोगों ने वो बात का विषय किया था इस 50-100 साल से। लेकिन इसमें देखने पर पता चलता है कि भाष्यकार आते वाटपुसतु ये जो बोलते हैं मौली, तो उसका ही अनुसरण कर रहे हैं। बिल्कुल भाष्यकार के भाष्य की जो सिद्धांत प्रतिपादन की शैली है उसे और भी विस्तारित करके उसका स्पष्टीकरण बहुत अच्छी तरह से आ रहा है। ये यदि मायावाद की प्रक्रिया मालूम नहीं हो तो उसको ये ग्रंथ बिल्कुल समझ में भी नहीं आ जाएगा। हाँ, त्याचं ते इथं लिहितात की आनंदातीत आनंदो जेने प्रत्यय आत्मा सच्चिदानंदो त्रिभेदाचा जेथे बाधो न करिताचे असे। तर ये रवी याने
वस्तुनिष्ठ या अनुभव की दृष्टि से देखा जाए, आत्मानुभूति की दृष्टि से देखा जाए तो जो आनंद है वो आनंद स्वरूपभूत आनंद ये आनंदातीत है। यानी आनंद शब्द का वाच्य या लक्ष्य नहीं है। और जेने प्रत्यय आत्मा सच्चिदानंद, लेकिन उसका आनंद स्वरूपभूत आनंद की प्रतीति प्रत्यय यदि हो जाए तो आत्मा सच्चिदानंद, तो आत्मा सच्चिदानंद स्वरूप ही है, आत्मा सच्चिदानंद स्वरूप ही है। लेकिन त्रिभेदाचा जेथे बाधू न करिताचे असे, लेकिन वहाँ सच्चिद और आनंद ऐसा कोई भेद वहाँ आत्मस्वरूप में नहीं है। तो वहाँ क्या होता है, त्रिभेदाचा जेथे बाधू, सच्चिद आनंद ये तीनों पद जहाँ बाधित होते हैं, लेकिन कभी बाधित करना नहीं पड़ता, न करताचे ऐसे उसका बात करने की जरूरत भी नहीं, क्योंकि यदि वहाँ कुछ असत जड़ दुख था तो उनके व्यावृत्ति के लिए सच्चिदानंद पद की उच्चारण अपेक्षा रहती थी। लेकिन अपने स्वरूप में असत जड़ दुख कोई नहीं है तो उसके व्यावृत्त्यर्थ सच्चिदानंद पद की भी जरूरत नहीं है। ऐसा पण ये कभी करते, पहला व्यतिरेक के बाद अन्वय, व्यतिरेक पूर्वक अन्वय, बाद में केवल अन्वय की भूमिका में ये बोलते हैं। तया आनंदाचे सुरवाडे त्रिपदत्वे शब्द वावडे परी शब्दा पवाडे भेदवेना वस्तु। तया आनंदाचे सुरवाडे, वो जो स्वरूपभूत आनंद है तो उसका सुरवाड़ यानी उसका इतना विस्तार होता है, तो निरपेक्ष उसमें निरपेक्ष, इसका मतलब दुख सापेक्ष आनंद नहीं है या जड़ सापेक्ष चिद्रूपता नहीं है किंवा असत सापेक्ष सद्रूपत्व ये नहीं है। निरपेक्ष आनंद का जब विस्तार होता है तो केवल आनंद मात्र ही रहता है, और उस आनंद मात्र में त्रिपदत्वे शब्द वावड़े, उस आनंद मात्र में यदि आप बोलेंगे वो सच्चिदानंद है तो उसका वावड़े यानी एलर्जी है उसको, ऐसा बोलते सच्चिदानंद, ये इस पद की भी उसको वो सहन नहीं कर सकता, सच्चिदानंद शब्द वहाँ सहन नहीं होता। परी शब्दा पवाड़े भेदवेना वस्तु, परंतु वो शब्द कितना भी सामर्थ्यवान क्यों न हो, शब्द प्रमाणभूत है, सबसे प्रबल प्रमाण शब्द है, तो भी उसके पास पवाड़े यानी उसके पास ऐसा सामर्थ्य पराक्रम नहीं है कि वस्तु भेदवेना, कि वस्तु में वो सच्चिद आनंद ऐसा भेद निर्माण कर सकता, तो नहीं कर सकता, उसमें वो सामर्थ्य नहीं है। सच्चिद आनंद पद से या सच्चिद आनंद ये आत्मा के धर्म है, गुण है, ऐसा अंश है, ऐसा अंशी भाव, गुणी भाव, धर्मी धर्म भाव संबंध ये शब्द मूलभूत आत्मस्वरूप में नहीं कर सकते। म्हणोनी शब्दोची नगडे वाचोनी सच्चिदानंद चोखडे ते आपुले पडिपाडे आसतचे असे। म्हणोनी शब्दोची नगडे, इसलिए म्हणोनी इसलिए कौन सा भी शब्द की प्रवृत्ति ही न हो सकती, कौन सा भी शब्द की, कि वाचोनी सच्चिदानंद चोखड़े, सच्चिदानंद शब्द के आत्मस्वरूप के प्रकाशन में सामर्थ्य न होने पर भी आत्मा सच्चिदानंद रूप विशुद्ध स्वरूप है ही, स्वरूप उसका स्वरूप सच्चिदानंद स्वरूप ही है। इसका मतलब ऐसा दिखता है कि आत्मा को शब्द प्रमाण सच्चिदानंद कहे या न कहे तो भी वो सच्चिदानंद स्वरूप है ही, ऐसा नहीं स्वयं प्रकाश है, इसलिए उसके प्रकाशन के लिए ये जो शब्द चिद्रूपता, सद्रूपता, आनंद रूपता, ये शब्द आत्मा का यथार्थ अवगम कराने के लिए समर्थ है, ऐसा तो नहीं कर सकते। वाचोनी सच्चिदानंद चोखडे ते आपुलिये पडिपाडे असतचे असे, ते यानी वो जो आत्मतत्व है अपने पडिपाडे यानी अपने महिमा में, अपने महिमा में असतचे असे हाई ही आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण स्वयंमहिमने प्रतिष्ठित हा ऐसा है। जेने प्रत्यय सच्चिदानंद संकेतू तेथेच हा शब्द सामावतू
शब्दत्वे न मिरवतु शब्दते थे। जेने प्रत्यय जिसका प्रत्यय होने पर या प्रतीति होने पर, जिसका यथार्थ अधिगम होने पर सच्चिदानंद संकेतु, सच्चिदानंद ये संकेत है। वास्तविक सच्चिद आनंद यह पदों की पहुँच मूलभूत आत्म तत्व तक नहीं है, ये केवल खून रूप से या संकेत रूप से सच्चिदानंद शब्द का प्रयोग हुआ है। आणि सच्चिदानंद शब्द का प्रयोग जेने प्रत्यय जिस अधिष्ठान पर हुआ है, वहाँ आपने जब बताया अभी मधुसूदन सरस्वती का, वैसा ही दिखता है। वो बोलते तेथेचे हा शब्द सामावतो। जिस अधिष्ठान पर ये सच्चिदानंद शब्द निकला, वो सच्चिदानंद शब्द कहाँ निवृत्त होता है, उसकी निवृत्ति कहाँ होती है, तो वहाँ तेथेचे हा शब्द सामान, जहाँ ये सच्चिदानंद शब्द का संकेत किया था, उस मूलभूत आत्मस्वरूप में ही यह सच्चिदानंद शब्द भी समाया जाता है। वह आत्मस्वरूप से भिन्न उसकी स्वतंत्र सिद्धि होती नहीं, उसको स्वतः सत्ता स्फुरन कभी भी सिद्ध नहीं होता। शब्दत्वे न मेरवे शब्दते थे, वहाँ शब्द जो है, वहाँ शब्द का जो अर्थ रूपता प्राप्त होने पर वहाँ सच्चिदानंद शब्द आप शोभा नहीं देता। सच्चिदानंद स्वरूप में, मूलभूत स्वरूप में सच्चिदानंद पद की भी कुछ शोभा नहीं है। जब तक असत जड़ दुख है, अज्ञान है, तब तक सच्चिदानंद पद का महात्म्य है, लेकिन मूलभूत स्वरूप में उसका महात्म्य कुछ नहीं। ऐसा ठीक है, ऐसा म्हणोनी वो जो आप आए थे उस समय, जो स्वामी जी आए थे, वो भी अमृतानुभव जैसे योग वासिष्ठ के माध्यम से बोलते थे, लेकिन वो माया मानने को, अज्ञान मानने को ही तैयार नहीं थे बिल्कुल। और ये प्रमाण है, योग वासिष्ठ ये भी मानते नहीं थे, तो लोगों को कैसा समझ जाएगा ये अखंड आत्मा है, वो आर पार है, कुछ सोचने का नहीं, शास्त्राध्ययन करने का नहीं, गुरु शिष्य परंपरा की आवश्यकता नहीं है। तो ये वो जो कहते हैं वो बहुत कैसा बुद्धि पर आरूढ़ हो जाएगा, इसलिए वो बंद करना पड़ा आखिरी में। वो संयोग ऐसा आप लोगों ने देखी, ऐसा है महापुरुष अपनी अपनी ये है, लेकिन उस समय संयोग से हम भी आए थे, संयोग ऐसा रहा, मुझे वार्ता भी सब ज्ञात हो गई। लेकिन शास्त्रीय परंपरा, हम अपनी बात से नहीं कह रहे, हमारी काशी की उत्कृष्ट परंपरा है। और जब तक आपने स्वरूप का ज्ञान नहीं होता है, क्योंकि वेदांत शास्त्र एक ऐसा दर्शन है, वही वास्तविक उस तत्व का बोध कराने में समर्थ है। चाहे हमारे अपनी वारकरी संप्रदाय की परंपरा हो, चाहे अद्वैत वेदांत हो। क्योंकि माने जब तक हमें अपने स्वरूप में प्रतिष्ठित नहीं होते हैं, क्योंकि एक होता है कतक रजत न्याय। शास्त्र का प्रयोजन क्या है? जब हम लोगों को शास्त्र के द्वारा तत्व का बोध होने के लिए भी, क्योंकि वृत्तिकार भी विशेषकर माने विवरणकार शाब्दी वृत्ति मानते हैं, और भामतीकार भी जो है उनका भी मानने, जब तक तत्वमसि का महावाक्य का बोध न होने के अनंतर में यावत काल पर्यंत अहम ब्रह्मास्मि वृत्ति का उदय नहीं होता है, तब तक आपके स्वरूप में प्रतिष्ठा होना संभव नहीं है। अनंतर जो माने अंतकरण की जो वृत्ति है, वह वृत्ति भी अविद्या का ही परिणाम है, और वृत्ति स्वयं उस तत्व का बोध करा करके, जिस प्रकार वहाँ दृष्टांत देते हैं, कतक रजत कहा जाता है फिटकरी को, निवळी पाण्यामध्ये पाण्याला शुद्ध करते आणि ती पण स्वयं भी निवृत्त हो जाते। उसी प्रकार ये जो अंतकरण की जो अविद्या का परिणाम जो अंतकरण वृत्ति है, उस तत्व का बोध करा करके स्वयं निवृत्त हो जाती है। लेकिन तावत काल पर्यंत जब आपको स्वरूप का माने साक्षात्कार नहीं हो गया, तावत काल पर्यंत वृत्ति का माने आपको आश्रय लेना ही होगा। और वृत्ति क्या है? वह प्रमाण रूप में हम लोग ग्रहण करते हैं। इसलिए प्रमाण प्रमेय के माने जब तक स्वरूप का बोध नहीं है, तब तक प्रमाण प्रमेय की व्यवस्था हमें स्वीकार ही करना पड़ेगा। उस अवस्था में न च शास्त्रम जो मान लीजिए वो लक्षण अनंतर काल के है, लेकिन व्यवहार काल तो हम स्वीकार ही करते हैं। और यदि नहीं स्वीकार करेंगे तो दूसरों की बुद्धि पर कैसा आरूढ़ करेंगे? तत्वों की बुद्धि पर कैसा आरूढ़ होगा? पहले अज्ञान अध्यारोप साधना क्यों करना? और अध्यारोप आप पद की भाषा में ही करना पड़ेगा ना। हाँ, वो बोलते कि वो जो बताते थे तत्व ऐसा है, तो वो बुद्धि पर आरूढ़ कौन से बने? गुरु शिष्य नहीं, शास्त्र नहीं,
तो उनको इसका यथार्थ ज्ञान हुआ कैसा? तब तो संभव ही नहीं। यदि मान लीजिए और वो आपको यदि मान लीजिए वो माने वृत्ति नहीं है तो आप इसका मतलब जीव भाव को भी नहीं प्राप्त हुए। तो मैं हाँ देखिए उस समय में यदि ये एक व्यवहार के देखिए हम किसी दृष्टि से नहीं जा रहे, उस समय आपको स्टेज बैठने का भी अधिकार नहीं है। क्यों? क्योंकि आपका प्रमाण प्रमेय नहीं है। तो मैं मैंने ज्ञान कराने वाला हूँ, मैंने ज्ञाता हूँ और ये ज्ञेय है और ये मन श्रोता है, यह भी व्यवस्था नहीं। उस समय वो मैंने वाणी ही वहाँ, इसलिए वहाँ का है ना यथो वाचो निवर्तन्ते, उस स्थिति के जब आएंगे तब। लेकिन आप जब आप श्रोता सुन रहे हैं तो उस समय प्रमाण प्रमेय स्वीकार करना होगा, अन्यथा इतना जो प्रमाणभूत शास्त्र है उस शास्त्र का भी अनादर हो जाएगा। और बार बार आप विशेषकर कभी प्रसंग आएगा तो अभी मैं कठोपनिषद का मैंने स्वाध्याय करा रहा था, तो बार बार भगवान भाष्यकार का तो विशेष माने श्रुतियों के प्रति कितना आदर है। कठोपनिषद के द्वितीय अध्याय के तृतीय वल्ली में आ रहा था कि श्रुतियों का किस प्रकार भगवान भाष्यकार उल्लेख करे कि मातृवत अनुकंपया विविदिशति। माता माने जिस पर हमने माता भी इतना अनुकंपा नहीं कर रहे, उसी प्रकार श्रुति जो है श्रुति भगवती हम लोगों को अनुग्रह करा रही है। तो इसका मतलब शास्त्र प्रमाण, और हम लोगों को माने शास्त्र कहता है शास्त्र एक माने श्रुति एक गम्य, वो जो आत्मा तत्व है केवल उसी अद्वितीय श्रुति के द्वारा ही जाना जा सकता है और उसको बोधन का दूसरा कोई भी प्रमाण नहीं है। तो कैसे प्रमाणों का हमने का निराकरण? तो हाँ, लेकिन यहाँ का माहौल अभी प्रकृति में पाठ होते फिर कुछ चर्चा करें। महाराज जी म्हणून त्या आनंदाचे ठाई त्रिपदत्वे त्रिपद नाही, या लागी उनी केली पाहिजे आनंदे तेने। म्हणून त्या आनंदाचे ठाई शब्द अपने स्वरूप अनुभूति का प्रकाशन करने में असमर्थ है, इसलिए जो मूलभूत आनंद है उस आनंद मनोनी त्या आनंदाचे ठाई मूलभूत आनंद के आनंद स्वरूप में, मूलभूत आनंद स्वरूप में त्रिपदत्वे त्रिपद नहीं, त्रिपद का सच्चिद आनंद तीनों पदों का यदि प्रयोग किया तो भी वो त्रिपद वो तीन विभाग उसका होता नहीं। या लागी इसलिए येने तेने आनंदे तीही उन्हीं के लिए पाही। ये जो मूलभूत आनंद है उस पर जो उसमें ये तीनों पद त्रुटिपूर्ण मालूम होते हैं। सच्चिद आनंद ये तीनों पदे वहाँ त्रुटिपूर्ण उन्हीं के लिए त्रुटिपूर्ण हो जाते हैं। क्यों कि तीनों केवल आनंद में तीनों पदे कैसी ऐसा लगा तो जो सत है वही चित है और जो सच्चिद है वही आनंद स्वरूप है। इसलिए आनंद पद में केवल वृत्त्यात्मक आनंद ये त्रुटि पूर्ण हो गया ऐसा नहीं, सच्चित पदे दोनों पदे भी त्रुटिपूर्ण ही मालूम होते हैं अनुभूति में। आता बोलता ही त्रिविध प्रवाहे त्रिविधताची लोपोनी जाए, पुढे येचे अभिप्राय बोलत असो। आता बोलत आहे, इसके बाद भी हम जब बोलते जाएंगे तो बोलने में तो त्रिपुटी आएंगे ही। आत्मस्वरूप में हम तो कहेंगे ही आत्मा सच्चिदानंद स्वरूप है। ऐसा त्रिविध प्रवाह तो संभाषण में वक्तृत्व में शब्द प्रवाह तो होता जाएगा, तो भी त्रिविधताची लोपोनी जाए। लेकिन हमने जब भी सच्चिदानंद कितने भी बार कहे हैं तो भी वह सच्चिदानंद में जो त्रिविधता है सत अलग, चित अलग और आनंद अलग, ये तो आपको नहीं लगेगा। हम तो कहेंगे सच्चिदानंद रूप है, लेकिन सच्चिदानंद ये अवयव या गुणी या धर्मी ये धर्म इस रूप में आपको प्रतीत नहीं होंगे, वो स्वरूप में समा जाएंगे और आपको केवल एकमेवा द्वितीयम होने वाला स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अपना स्वरूप ही आपको स्वरूप का ही आपको अवगम या अधिगम होगा। पुढे येचे अभिप्राय बोलत असे, ठीक है क्या स्वामी जी? तो इसके कारण पुढे यही अभिप्राय से और भी हम बोल रहे हैं। सत्ताची की प्रकाशुची सत्ता उल्लासो, हे निवडे मिठांशो अमृति जीवी। इसलिए उन्होंने पहले उदाहरण दिए कर्पूर के। कर्पूर में द्वितीय है, मार्दव है और उसमें शुभ्र वर्णता है। तो तीन शब्द का प्रयोग हुआ कर्पूर के बाद में, तो भी कर्पूर में
कुछ भी स्वगत भेद नहीं हुआ। मृदु बोलो तो भी उसमें मार्दव और शुभ्रता है, शुभ्र बोले तो भी मार्दवता और सुगंध द्वितीय है ही। उसी तरह एक और कर्पूर की दृष्टि से देखे तो वहाँ द्वितीय, मार्दव और श्वेतता, ये तीनों भी उसको मालूम नहीं, वो अपने महिमे में कर्पूर रूप से है। वैसा सच्चिद आनंद जो पदे, तीन पदों का प्रयोग है, वो प्रयोग से आत्मा पूर्णतया अनभिज्ञ है, वो सच्चिदानंद स्वरूप है। लेकिन सच्चिदानंद पद का वाच्यार्थ का विषय या लक्ष्यार्थ का विषय कभी हुआ नहीं, उन्होंने भी इनको विषय किया नहीं। वो आश्रय विषय रहित, आश्रय विषय रहित ऐसा जो अपनी महिमा में स्थिर है, उसकी दृष्टि से वह सच्चिदानंद पद का प्रयोग भी नहीं है। अभी मूलभूत ओवी है, वो सत्ताची की प्रकाशु, प्रकाशुची सत्ता उल्लासु, हे न निवडे मिठांशु अमृती जेवी। जो सत्ता, जो सत्ता है वही प्रकाश है, सत्ताची की प्रकाशु, जो सत्ता है वही प्रकाश है। और प्रकाशुची सत्ता उल्लासु, और जो प्रकाश है स्वयं प्रकाश वही सत्ता है और वही उल्लास यानी आनंद है। ये तीनों अखंड, यहाँ जो वर्णन हो रहा है वो सच्चिदानंद अखंडार्थ का वर्णन हो रहा है। या स्वगत भेद निर्माण करने के लिए ये पदों का उपयोगिता या प्रयोग नहीं हुआ है, वो तो अखंडार्थ एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, इसका हमें उपदेश या इसका निर्देश कर रहा है। हे न निवडे मिष्टांशो अमृति जेवी, जेवी जिस प्रकार अमृत में मिष्ठांशो, अमृत में जो माधुर्य है वह अमृत से न निवडे तो उसका विविक्त नहीं किया जा सकता, उससे अलग नहीं किया जा सकता। अमृत अलग और उसमें होने वाला मिठांशो, उसका माधुर्य अलग, ऐसा नहीं हो सकता। उस टीका है, आता सत्ता हे म्हणावी तरी चिद्रूप हे आगवी, म्हणून प्रकाशाची सर्वभावी सर्वदा असे। आता इसके बाद भी यदि सत्ता या आत्मा को सद्रूप कहे तो चिद्रूप ही आगवी, तो सद्रूप कहने पर आत्मा जब सद्रूप कहते हैं तो चिद्रूप नहीं होता, तो वो है सद्रूप से भी उसका निर्देश नहीं किया जा सकता है। ये सद्रूप है, इसका ही मतलब होगा कि वो ज्ञान रूप भी है, वो दृंग मात्र दृष्टा रूप से वो विद्यमान है। म्हणून प्रकाशाची सर्वभावी सर्वदा से, इसलिए हम ऐसा कहे सब प्रकाश है, प्रकाश ही है। प्रकाश होने पर भी उसके साथ सत्ता आई, नहीं तो उसका ज्ञान का विषय तो उसको हो ही नहीं सकता। यदि वो सत्ता नहीं है तो उसका ज्ञान कैसा हुआ, ऐसा लिखा है, ठीक है ना। आत्मा सत्ता, यदि सत्ता है तो सत्ता के साथ प्रकाश है ही, और प्रकाश है तो उसके साथ सत्ता भी है और आनंद भी अभेद। सच्चित पद तिन्ही अभेदे चालली असं म्हटलं, सच्चिदानंद पद का अभेद है, तीनों पद का उनका एक ही अर्थ का प्रकाश करते हैं। एक ही आत्मा का सच्चिदानंद पद आप उनमें अभेद रूप होने से वो एक ही अभेद रूप आत्मा का ही वर्णन करते हैं। जे सर्व साक्षी सर्वदा, हाँ, म्हणून प्रकाशाची सर्वभावी सर्वदा से, इसका मतलब ऐसा भी कर सकते हैं ना, सर्वत्र प्रकाश ही प्रकाश है, सर्वत्र प्रकाश ही प्रकाश है, प्रकाश ही प्रकाश कहते हैं, तभी सद्रूपता से और आनंद रूपता से अलग प्रकाश कोई है ऐसा भान नहीं होता। कुछ त्रुटियां हो तो आप अवश्य बोलिए या बताइए। हाँ स्वामी जी, जे सर्व साक्षी सर्वदा असे, सत्तात्व तेचे ऐसे, निगदिले वेद पुरुषे अनादि आहे। जे सर्व साक्षी सर्वदा असे, जे सर्व काल में सर्व का साक्षी है, सत्तात्व तेचे ऐसे, यदि वह सबका साक्षी है, दृष्टा है, तो इसका ही मतलब हो गया कि उसमें सत्तात्व भी है, सद्रूपत्व भी है, तभी वो सर्व साक्षी हो सकता है। नहीं तो सर्व साक्षी भी प्रयोग नहीं कर सकते यदि उसकी सत्ता सार्वत्रिक सर्वकाल नहीं है तो। निगदलीय वेद पुरुषे, और ये जो सच्चिद परस्पर से भिन्न कभी भी रह नहीं सकते, ये वेद पुरुष ने ये गोष्ट कही है कि यह जो सच्चिद
इनका जो अभेद है वो अनादि काल से ऐसा है, वो अनादि अनंत ऐसा उनका, बराबर है ना। अनादि अनंत ये सच्चिद आनंद का अभेद वह अनादि काल से है, अनादि है. म्हणून सत्ता आणि प्रकाशो हा एकच नेपथ्यांशो, द्रावत्व आणि रसो एकले जळ. सत्ता आणि प्रकाशो, सत्ता और प्रकाश हा एकच नेपथ्यांशो, ये दोनों क्या है, दोनों एक ही नेप्ति मात्र है. सत्ता और प्रकाश ये नेप्त्यांश, म्हणजे ये इसमें अंशांशी भाव नहीं, ये नेप्ति मात्र है, द्रुंग मात्र है, दोनों भी द्रुंग मात्र तत्व. जैसा द्रावत्व आणि रसो एकले जळ. आप जो कदे एक रसमय है और द्रवमय है, तो द्रव और रस दोनों क्या है, केवल जल ही है. सर्व ही जेणे प्रकाशे ते सत्ता की प्रकाश ऐसे, असे वेगळाले जेणे असे म्हणावे काही म्हणतात. सर्व ही जेणे प्रकाशे, सबका जो प्रकाशक है, तो जो सबका प्रकाशक है उसको सत्ता की प्रकाश ऐसे, जो सबका प्रकाशक है उसको सत्ता कहेंगे या प्रकाश कहेंगे. जो सबका प्रकाश है उसको सत्ता कहेंगे या प्रकाश कहेंगे. असे वेगळाले जेणे असे म्हणावे काही. कौन सा कारण आप कह सकते हैं जिनके कारण उनमें भेद है, तो भेद का कुछ कारण आप नहीं कह सकते. कुछ वहाँ कुछ युक्ति से वो सत्ता और भेद अलग है, उसमें भेद है, ऐसा कभी नहीं कर सकते. क्योंकि वो जो अधिष्ठानभूत सत्ता और प्रकाश वो दोनों एक ही है, दोनों में अभेद ही है. जेवी अमृत आणि मिष्टांशो हा केवळ वाग्विलासो, एके स्वीकारी उभयांशो उभयत्व नहीं. कोई कहे कि ये अमृत अलग है और उसमें जो मिष्टांशो माधुर्य है वो अलग है, ऐसा करने पर हा केवळ वाग्विलास, हा केवल वाग विलास यानी केवळ वाचारंभन है. वाचारंभनम विकारो नामधेयम ऐसा है. ऐसे एके स्वीकारी उभयांशो उभयत्व नहीं. एके स्वीकारी उभयांशो, उस दोनों में अमृत और माधुर्य एक रूप है, ऐसा एक बार संशय रहित जानने पर बाद में एक ही स्वीकारी, उसका एक ही एक रूपता अंगीकार करने पर उभयांशो उभयत्व नहीं. दोनों को दोनोंपन नहीं है. सत्ता और प्रकाश दोन नहीं, अमृत और मिष्टांशो दोनों अलग नहीं है. तेवी एकलेनी प्रत्यय उभारिली जी पदत्रय, जे पदत्रय ते प्रत्यय मात्रिणे त्रिधा वेदो. तेवी उस तरह म्हणजे अमृत और माधुर्य की तरह एकलेनी प्रत्यय, केवल प्रत्यय, केवल ज्ञान मात्र आत्मस्वरूप में उभारिली जी पदत्रय, उसमें दो पदत्रय का प्रयोग किया गया है. एक केवळ ज्ञप्ति मात्र आत्मस्वरूप में जब तीन पदत्रय यानी सच्चिदानंद ये पदत्रय प्रत्यय मात्र नहीं, वो जो अपना वस्तुनिष्ठ अपना स्वरूप है, उस स्वरूप में त्रिधा भेदो नए, ये तीन प्रकार का भेद सच्चिद आनंद ये भेद या अंश रूप से कभी भी हो नहीं सकते. आत्मा अंशी है और ये तीन इसके अंश है, ऐसा भेद कभी भी नहीं हो सकता. या दोहींचा अभेदो तोचे येथे आनंदो, म्हणून सच्चिदानंदो त्रिविधाते रहित. त्रिविधाते रहित काय, त्रिविधते रहित असेल बहुतेक तिथं, बरोबर ना. त्रिविधते रहित नहीं महाराज जी, बहुवचन नाही सर. बघा कृष्ण महाराज, या दोहींचा अभेद हो, इन दोनों का अभेद है. तोची येथे आनंद. सत और चित का जो अभेद है उसका ही दूसरा नाम आनंद है. सचित म्हणजे सचित का भी आनंद के साथ अभेद है, इसलिए ऐसा कर रहे ना. या दोहींचा अभेद हो, दोनों का जो अभेद है, तोची येथे आनंद, तो ही यहाँ आनंद शब्द से कह रहे हैं. म्हणून इसलिए सच्चिदानंदो त्रिविधते रहित. ये जो सच्चिदानंद है ये तीन प्रकार से रहित है. हाँ मैंने बहुवचन का प्रयोग करने ऐसा महाराज जी, ये जो आपने मराठी भाषा त्रिविधाते रहित मानी जो तीन प्रकार के जो भेद है, हाँ तो ऐसे न आत्मा हम विशेष बना लेंगे. हाँ क्योंकि विशेषण तीन हो गए.
तीन सत, विषय। इसीलिए हम मैंने वैसे पाठ भेद में हम ये नहीं कर रहे, हाँ क्योंकि यदि ऐसा होता त्रिविधाती तो बहुवचन है, तो बहुवचन में सत चिद आनंद ये जो तीन प्रकार के भेद है, उस भेद रहित से आत्म तत्व है, तो आत्मा को विशेष मान लेंगे, हाँ। और विशेषण तो यदि दोनों प्रकार पाठ हो सकते हाँ, हो हैं, सकते और भी प्रामाणिक देख लेना हाँ, जहाँ, लेकिन नहीं ये भी हो पाठ बैठ जाएगा। हा नाही तो आपण काय म्हणतो, आत्मा त्रिविधते रहित आहे असा शब्दप्रयोग आहे ना, त्रिविधाते रहित नाही. मराठी भाषेमध्ये आत्मा त्रिविध परिच्छेदाने रहित आहे असं आपण म्हणतो ना, तर परिच्छेद जरी शब्द लावला तर त्रिविध परिच्छेद रहितच असं म्हणतो. तसा त्रिविधतेच आहेत म्हणजे सच्चिद आनंद रहित, बरं ना. ही जी पदांचा प्रयोग केलेला आहे तर त्या तीन प्रकाराने रहित असं लक्षात आलं ना, म्हणून त्रिविध ते रहित. आणि त्यातनं काय म्हणणं आपण एरवी जे म्हणतो ना त्रिविधा म्हणजे तीन प्रकार असं स्वामीजी म्हणतात. व त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला बहुवचन ठेवलं तर त्रिविधा ते रहित, पण ते त्याला त्रिविधता त्व आलंय ना पुढं, बरं ना. एक वचनामध्ये तो शब्द येईल त्रिविधत्व रहित असं. म्हणून हिंदी किंवा संस्कृतमध्ये ठीकच आहे ते, पण हां पण मराठीमध्ये त्याला त्रिविधत्व रहित असं, त्रिविधात्व रहित नाही असं बहुतेक दिसत नाही ते, पण राहू द्या तो शब्द तसाच. म्हणून कारण अर्थ तर तो एकच होतो. म्हणून सच्चिदानंदो त्रिविधाते रहित अनुवादे नव्हे भेदू आत्मा एकुला सच्चिदानंदो येची विषयी ग्रंथो विशदू चालीला पुढे. अनुवादे यदि आत्मस्वरूप का कुछ अनुवाद करते जाए तो आत्मा एकला सच्चिदानंद, आत्मा हा एकमेवा द्वितीय सच्चिदानंद स्वरूप है. ये ची विषयी ग्रंथो विशदू चालीला पुढे. इस संबंध में यह ग्रंथ आगे चलेगा असं चालते हैं. म्हणजे आगे भी आत्मा का सच्चिदानंद पद त्रय का विवरण और स्पष्टीकरण होता रहेगा ऐसा बोलते हैं. आता 8वीं ओवी शुक्ल पक्ष मन में विचार है, अनादिकाल से सच्चित एक ही है, एक है यही मेरा एक विचार था, का सर्व साक्षी, हाँ आत्मा सर्व साक्षी है, हाँ तो काल का साक्षी हो गया वो, हाँ काल का भी साक्षी है. हो जो काल का साक्षी उसमें अनादिकाल से प्रयोग भी ठीक बनता नहीं है. नहीं बनता. हाँ नहीं, हाँ अनादि ऐसे तो कर मतलब सकते हाँ हैं. मतलब कालातीत उसमें काल के बिना अनादि ही. बोल सकते का अनादि? अनादि का अर्थ होता है कारण रहित होता है, कारण रहित, कारण रहित. हाँ आदि मतलब कारण, हाँ काल रहित, कारण से रहित, कारण कारण से रहित. हाँ मतलब ये प्रयोग भी हमें वास्तव में बनता नहीं है हाँ वो ये भी अनादिकाल से. एक समझने के लिए खाली हाँ कि कोई काल था, उस काल में आत्मा में एक समय सत था, चित्त था, दोनों साथ साथ, ऐसा नहीं है. आत्मा काल से अतीत ही है, काल काल भी आत्मा में कल्पित है, और उसका भी साक्षी आत्मा ही है. हाँ वो अनादि काल से दोनों एक है भी कहना एक केवल समझाने के लिए केवल है. हाँ पर अनादि आत्मा- प्रयोग भी समझाने के लिए है. हाँ, उतना ही केवल है. अनादि काल से तो गलती है. जैसे हम प्रयोग करते हैं व्यवहार में अनादिकाल से दोनों एक हैं, वैसा यहाँ पर संभव नहीं है. हा संबंध, कारण काल कुठं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाला होता. हाँ समजून देण्यासाठी फक्त कालाची केलेली कल्पना आहे एवढंच. हे काहीच सहन होत नाही आत्म्याला, काही बोलायला गेलं तर काहीच सहन होत नाही. हां हे इतना एक थोड़ा सा पढ़ते हैं, हाँ, आपकी आज्ञा है तो, नहीं तो आप बोलिए. शुक्ल पक्षीचे 16 दिसेंदिस वाढती कळा परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. आता पाठीमागे आपण काल परवा कधी 17वी जीवन कळा पाहे आत्मा हा चिंतोनी केलं होतं ना आपण कुठेतरी चिंतन. तर त्याच्यामध्ये इथं शुक्ल पक्षीचे 16 आपला चंद्र हां याच्यामध्येच केलं होतं. तर आता इथं 16 कळा सांगितल्या, तिथं 17वी कळा आहे. 16 कळांचं आपल्याला कळतं, पण 17वी कळा लक्षात येत नाही, आहे की नाही. 17वी कळा लक्षात येत नाही, तर 16 कलांचं वर्णन आहे. मूळ जे चंद्र आहे त्या चंद्रावर अमावास्येच्या दिवशी पूर्ण आपण म्हणतो अंधार आहे, म्हणजे चंद्र सगळ्या कलेने काही रहित आहे. पण सगळ्या कलेने रहित चंद्र आहेच की नाही. आणि त्या चंद्रावर प्रतिपदेच्या दिवशी एक कला द्वितीय कलेने पौर्णिमेपर्यंत जातो आणि पुन्हा एका कलेने त्याचा क्षय होतो. म्हणून त्याला म्हणतात की शुक्ल पक्षीच्या 16. परंतु ह्या ज्या 15 दिवस तो वाढत जातो आणि त्याचा क्षय होतो, हे ज्याच्यावर होतो ती 16वी कला आहेत की नाही, तो चंद्र आहेत की नाही. आणि 17वी कला म्हणजे कोणती, ज्याच्यावर क्षय आणि वृद्धी होतात, बरोबर ना, कलांच्या, ही त्याला माहीत सुद्धा नाही, ही 17वी कला आहे.
त्याच्या वाचून होत नाही, पण त्याच्यावर काहीच होत नाही, आहे की नाही? कारण जसं जसं ते सूर्य जवळ येतो तसा तसा त्याचा एक एक भाग काय होतो, अंधकारात जातो. असं काही ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा खगोलशास्त्राप्रमाणे आहे की नाही? सूर्य जसा येईल तसं तो काय होतो, आविर्भूत होतो. त्यामुळं एक एक कला त्याच्या अंधारात जाते आणि नंतर जसा दूर जातो तसं एक एक कला त्याची उजेडात येते. पण मूळ चंद्ररूपाने जसाच्या तसाच आहे की नाही? बरोबर. मूळ चंद्र जो आहे तो त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून ते सांगतात की शुक्ल पक्षीचे 16 दिवसेंदिवस वाढती कळा. शुक्ल पक्षाच्या ठिकाणी म्हणजे शुक्ल पक्षामध्ये दिवस दिवस एक एक कलेने तो वाढत जातो, बरोबर ना? दिवस वाढती कळा. परिचंद्र मात्र सगळा चंद्रीजेवी. परंतु चंद्र मात्र आपल्या चंद्राच्याच ठिकाणी असतो. ही त्याची कोणती कळा आहे? 17वी कळा. ज्याच्या त्याला त्या वृद्धीचंही ज्ञान नाही आणि क्षयाचंही नाही, अशा प्रकारचा नित्य परिपूर्ण रूपाने असणारा सगळा सर्व कलांनी सकळ कलांनी संपन्न असा चंद्र जसा राहतो ते सांगतात. तेथीच येणे प्रवाहे चंद्रकळा वाढली दिसे हे परी 16 ठाई नव्हे चंद्र मात्र. ते म्हणतात की आता आपल्याला तिथीच येणे प्रवाह आहे. तिथीचा जसा प्रवाह आहे म्हणजे जशी तिथी वाढत जाते एक एक दिवस, बरोबर ना? कधी प्रतिपदेपासून तशी चंद्रकळा वाढली दिसे. चंद्राची एक एक कला वाढली असे दिसते. परी 16 ठाई नव्हे चंद्र मात्र. पण तो चंद्र 16 ठिकाणी झाला आहे का? तो चंद्र 16 ठिकाणी झाला नाही. म्हणजे त्या 15 कलाप्रमाणे वाढलेला किंवा क्षय झालेला झाला नाही. आणि त्या 16 कलांचा व्यवहार ज्या ठिकाणी होतो त्या ज्या कला ज्या आपण जे मानलं आपण त्या मूळ चंद्राच्या ठिकाणी ह्या कला होतात ते त्या चंद्राच्या ठिकाणी स्पर्श त्याचा 16व्या कलेचा सुद्धा झाला नाही. तो त्याच्याही अतीत आपल्या महिमेत चंद्र परिपूर्ण चंद्ररूपाने जसाच्या तसाच आहे. तिथीचेने प्रवाहे चंद्रकळा वाढली दिसे परी हे 16 ठाई नव्हे चंद्र मात्र. चंद्र होय प्रभाहीन मग तिथी होणे कारण की जे चंद्रकळा पूर्ण हे तव न घडे. किंवा चंद्र होय प्रभाहीन, तर ज्यावेळेला चंद्र प्रभाहीन होतं म्हणजे कधी अमावास्येच्या दिवशी, तेव्हा तिथी होणे कारण ती तिथी कारण झाली आणि त्या दिवशी तो काय झाला, कला पूर्णपणे कलाहीन झाला. आणि ज्या वेळेला पौर्णिमा आली त्यावेळेला चंद्रकरणा पूर्ण, त्यावेळेला हा चंद्र सगळ्या कलांनी पूर्ण झाला आणि अमावास्येच्या दिवशी सगळ्या कलांनी तो रहित झाला. हे तव न घडे. पण ह्या मूळ चंद्राच्या ठिकाणी हे काहीच घडत नाही. कळी वाढला दिसे परिचंद्र चंद्री असे येथे अनुमानाचे भ्रंशे वाचुनी चंद्र याथा तथ्य. आता ते म्हणतात कळी वाढला दिसे. एका एका कलेने चंद्र वाढला आपल्याला दिसतो का नाही? एका एका कलेने वाढलेला दिसतो का नाही आपल्याला प्रत्यक्ष? तरी चंद्र चंद्री असे, तरी चंद्र चंद्राच्याच ठिकाणी आहे. पण नाही हो, मग जर चंद्र चंद्राच्या ठिकाणी असता, बरोबर आहे ना, तर हे एका एका कलेने वाढला कसा असता आणि एका एका कलेने कमी होताना ऱ्हास होताना आम्हाला दिसला कसा असता? हे तुमचं अनुमान बरोबर आहे. असताना तो दिसेल कसा? पण जर तुम्हाला ही 17वी जीवनकळा किंवा त्याचे जर तुम्हाला व्यवस्थित कळली का खरोखर चंद्राच्या ठिकाणी चंद्र तो हे परिपूर्ण कायम जसंच्या तसंच आहे की नाही, हे जर कळलं तर होईल काय? अनुमानाची भ्रंश आहे. अनुमानाने तुम्ही जे म्हणताना कलेने वाढतो म्हणून त्याच्या ठिकाणी कलेने वाढताना दिसतो आम्हाला प्रत्यक्ष, याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी ऱ्हास किंवा वृद्धिक्षयाने तो चंद्रयुक्त आहे असं तुम्ही अनुमान करता. पण जर तुम्हाला ही 17वी त्याची जी कला आहे, मूळ चंद्राचं स्वरूप आहे परिपूर्ण, हे जर लक्षात आलं तर ते बरं लक्षात येईल का नाही तुम्हाला? खगोलशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला, बरोबर ना, सूर्याचं त्याच्यावर पडणं, सूर्याच्या जवळ येणं किंवा दूर येणं याच्यावर हे अवलंबून आहे असं कळलं तर तुम्हाला काय करतं, तुम्ही केलेलं हे जे कलेने वाढणारं किंवा कलेनं ऱ्हास होणारं चंद्राविषयीचं जे अनुमान आहे ते अनुमानच बाधित होतं की नाही. म्हणून त्या अनुमानाची भ्रंश आहे. वाचून चंद्र याथातथ्य. चंद्र तर जसा आहे तसाच आहे. रवी समीपता जवळजवळ पावे तव तव हीन प्रभे ऐसे भावे. जितका जितका तो त्याच्या समीप येतो कोणाच्या, सूर्याच्या, तव तव हीन प्रभे ऐसे पावे, तशी त्याची प्रभा हीन होते असं आपल्याला वाटतं. परी हे जनदृष्टी चोजवे, हे लोकांच्या दृष्टीत आहे. वाचुनी चंद्र सगळा, परंतु चंद्र काय आहे? परिपूर्णच आहे. तेवी त्रिपद जेणे विलासे ते तव नये त्रिपद दशे. किंवा त्रिपदाचे प्रत्ययवशे त्रिविधते ते हानी. बरं का, इथं सुद्धा आता त्रिविधते ते असाच प्रयोग आला आहे. आणि तिथं पाठीमागे आलं होतं ना, त्रिविधता ते रहित,
तर त्रिविध ते रहित असंच पाहिजे तिथं, कारण इथं खाली पण हा शब्द आला आहे, तिथं एक काना जास्त पडला आहे, मुद्रणदोष झाला. तेवी त्रिपद जेणे विलासे. आहे त्रिपदाचा विस्तारच कशामुळे होतो? आत्मा सच्चिदानंद आहे, बरोबर ना. हे कोणाच्या अधिष्ठानावर म्हटलं गेलं? आत्म्याच्याच अधिष्ठानावर आत्मा सच्चिदानंद रूप आहे असा विलास झाला. ते तर नाही त्रिपददशे. आणि त्या आत्मा तर तीन प्रकाराला सच्चिदानंद तीन प्रकाराला तर प्राप्त झाला नाही, पण हे तीन प्रकार आहेत असं कोणाच्यामुळं म्हटलं? आत्मस्वरूपामुळंच आत्मा त्रिपद आहे, बरोबर ना. त्रिपद आहे म्हणजे सच्चिदानंद रूप आहे असं म्हटलं गेलं. परंतु तो आत्मा मात्र त्रिपद दशेला म्हणजे त्या तीन प्रकाराला किंवा त्रिविधतेला आत्मा नाही प्राप्त झाला. किंवा त्रिपदाचे प्रत्ययवशे त्रिविधते ते हानी, किंवा त्रिपदाचा तुम्ही प्रत्यय केला म्हणजे तीन प्रकारचा शब्दाचा प्रयोग केला म्हणून त्याच्या ठिकाणी त्रिविधते ते हानी. हां, त्याच्या ठिकाणी त्रिविधते ते हानी नये. नये शब्द सगळीकडे घ्यावा, नाही का. तर त्या ठिकाणी नये शब्द आहे ना, त्रिपिददशे नये आणि त्रिविधते ते हानी नये, बरोबर. नये शब्द दिली दिपणे आणि दुसरीकडे लावायचा. तुम्ही जर त्या ठिकाणी त्रिपद चा विस्तार केला म्हणून ते काही त्रिपददशे म्हणजे तीन प्रकाराला प्राप्त झालं नाही. सच्चिदानंद आत्मा सच्चिदानंद शब्दाच्या प्रयोगामुळे सच्चिद आणि आनंद अशा तीन प्रकाराला प्राप्त झाला नाही. किंवा त्रिपदाचे प्रत्ययवशे, तर ते म्हणतात किंवा त्रिपदाचा तुम्ही काय केला? प्रयोग केला म्हणून त्याच्या वशीभूत होऊन त्रिविधते ते हानी नाही म्हणून त्याचा ठिकाणी, बरं ना. त्रिपदाचे प्रत्ययवशे त्रिविधते ते हानी, त्याच्या तीन प्रकाराला हानी झाली असंही नाही. म्हणजे स्वरूपाने तो सच्चिदानंद स्वरूप आहेच, पण सच्चिदानंद पदाचा तो वाच्य आहे किंवा लक्ष्य आहे असं मात्र नाही. परंतु त्याची हानी झाली. आता मात्र ह्या सच्चिदानंदाचा प्रयोग केला आणि त्याची आता त्रिविध प्रकारची हानी झाली. म्हणजे त्याचं मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीतरी आता तो असद्रूप असद्रूप किंवा अचिद्रूप किंवा दुःखरूप ठरला असंही नाही, आहे की नाही. तो ठरला नाहीच, कारण त्याच्यामुळं तर आम्ही म्हणतो की असताच्या व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे, अशा प्रकारे सांगितलं. शब्दाआधी जो आहे शब्दांती तोच प्रत्यय होय. आता शब्दी दिसती भागत रे तेच होता. शब्दाआधी जो आहे तुम्ही सच्चिदानंद शब्द प्रयोग करण्याच्या पूर्वी तो सच्चिदानंद स्वरूपानेच होतात. आणि तुम्ही जेव्हा सच्चिदानंद शब्दाचा प्रयोग केला तरी तोच प्रत्यय होय. तर तुम्ही जर प्रत्यय करायला गेलं तर तुम्हाला काय असंच जड दुःख दिसणार आहे का? तिथं सच्चिदानंदाचाच प्रत्यय येतो, त्याची काही हानी होत नाही. आता शब्दी दिसती भागत रे, पण शब्दात मात्र तीन भाग दिसतात, सच्चिद आणि आनंद. पण त्याची व्रता शब्दामध्ये दिसणारे जे आहे ना ती केलेली कल्पना आहे. म्हणजे एकमेवा द्वितीय, बरोबर ना. अवाच्य अशब्दम असा जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी या सच्चिदानंद शब्दाची केलेली कल्पना आहे, ती व्रता आहे, नामती मिथ्या आहे. म्हणजे म्हणून त्यांनी ना सच्चिदानंद हा शब्दसुद्धा मूळ स्वरूपाच्या अलीकडचा आहे. कारण का काय ते कानो सच्चिदानंद शब्द आरुतारे, शब्द सच्चिदानंद शब्द भी अलीकडचा आहे असं ते म्हणतात. आता त्यांनी पुढची उदाहरणं दिली की थेंबामध्ये थेंब जर आकाशातून पडत असतील पावसाचे तर थेंबाची गणना करता येईल, पण खाली आल्यानंतर ते पाणी एकत्र साचलं का आता त्या पाण्याची गणना करता येईल का? करता येणार नाही. तसं जोपर्यंत आपल्याला असज्जड दुःखाची आपल्याला प्रतीती आहे तोपर्यंत आत्म्याचं वर्तन करताना सच्चिद आणि आनंद या शब्दाची प्रवृत्ती होईल. पण ज्या वेळेला आपण त्या स्वरूपात निमज्जन करू, स्वरूपभूत आपण होऊ, त्यावेळेला तिथं मात्र सच्चिद आणि आनंद अशा शब्दांचा प्रयोग करता येणार नाही असं साधारणपणे सांगतो. राहिलेलं उद्या पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माम ज्ञानेश्वर माम ज्ञाने